मोठी बातमी सरकारी लाडक्या बहिणींच्या कारवाई संदर्भातली लाडक्या बहिणींवर सरकारी लाडक्या बहिणींवर आता कारवाई होणार आहे। पात्र नसताना लाभ घेतलेल्यांवर आता ही कारवाई होणार आहे। महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भातली एक यादी जाहीर झाली आहे। 1183 महिलांची नावे ही संबंधित विभागांना आता देण्यात आली आहेत आणि संबंधित विभाग अपात्र लाडक्या बहिणींवर आता कारवाई करणार आहे। राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये 1183 महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडका बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि दोषी ठरल्यास संबंधित महिला कर्मचारी यांच्याकडून रकमेची वसुली करून त्यांना शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखली जाऊ शकते, त्यांची पदोन्नती रोखली जाऊ शकते किंवा सेवेतून काढूनही टाकलं जाऊ शकतं। सेक्शन कडनं ती माहिती मागवली जात असते, जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडनं मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजारमध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का। याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे।